राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पर्यावरण वाचविण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व वाळूघाट 25 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र जमिनीवरचे वास्तव याच्या अगदी उलट चित्र दाखवत आहे. कोर्टाचा आदेश धाब्यावर बसून जिल्ह्यात उघडपणे रेती चोरी सुरू असून प्रशासनाचे पूर्णपणे यामध्ये अपयश उघड झाले आहे. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या धुसळा या गावामध्ये रात्री उघड रेती तस्करी सुरू असल्याचे समोर आले. रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास एक भरलेला टिप्पर गावातून निर्धास्तपणे जाताना स्थानिकांच्या नजरेत भरला आणि टिप्पर मध्ये रेती स्पष्ट दिसत असतानाही कोणतीही भीती नसल्यासारखी ही वाहतूक सुरू होती. दुसरा कोदामेडी मार्गे हा माल थेट नागपूरच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. आणि धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊनही पोलीस घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागला होता आणि तोपर्यंत टिप्पर फरार झाला. हा केवळ निष्काळजीपणा आहे की जाणून बुजून दिलेली मोकळीक? हा असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहे.